नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश पाटील आणि तुम्ही पाहत आहात थरार सत्य। आज आपण ज्या प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ते ऐकून अक्षरशः अंगावर शहारे येतील, कारण नाशिक जिल्हा जो कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो तोच आता एका धक्कादायक आणि अत्यंत संवेदनशील प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय। गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच आता एक नवीन आणि तितकंच धक्कादायक प्रकरण समोर आलंय, आणि ते म्हणजे 100 पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडिओंचं प्रकरण। तर नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेऊया सविस्तर। घटना आहे 2 एप्रिलची। नाशिकमधील सातपूर पोलीस स्टेशनमध्ये एका 63 वर्षांच्या व्यक्तीनं तक्रार दाखल केली। त्यानं सांगितलं की त्याची हार्ड डिस्क चोरीला गेली आहे आणि त्या हार्ड डिस्कमध्ये त्याचे काही खाजगी फोटो आणि व्हिडिओ आहेत। पण इथूनच सुरू होतो या प्रकरणाचा खरा ट्विस्ट, कारण ही फक्त साधी चोरी नव्हती। आरोपींनी त्या व्यक्तीला धमकी दिली की हे व्हिडिओ व्हायरल केले जातील आणि त्यासाठी तब्बल 12 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली। धक्कादायक बाब म्हणजे त्या व्यक्तीनं सुरुवातीला 10,000 रुपये दिले देखील होते, पण जेव्हा मागणी वाढत गेली तेव्हा अखेर त्यानं पोलिसांकडे धाव घेतली। पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत सापळा रचला आणि आरोपींना पैसे देण्याच्या बहाण्यानं जाळ्यात ओढलं। क्राईम ब्रांच आणि सातपूर पोलिसांनी मिळून फक्त 5 तासांच्या आत 4 आरोपींना अटक केली। आकाश बखरे, प्रकाश पान पाटील, सूरज गवई आणि श्रीपाद शिंदे अशी या आरोपींची नावं आहेत। त्यांच्याकडून पोलिसांनी चोरलेली हार्ड डिस्क, 2 पेन ड्राईव्ह आणि एक मोबाईल जप्त केला। पण खरी धक्कादायक माहिती पुढे आली ती हार्ड डिस्क तपासताना, कारण त्या हार्ड डिस्कमध्ये होते तब्बल 100 पेक्षा जास्त व्हिडिओ, आणि हे व्हिडिओ एका नव्हे तर अनेक महिलांसोबतचे होते। आता प्रश्न निर्माण होतो, हा 63 वर्षांचा माणूस नेमका कोण होता? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो स्वतःला पत्रकार म्हणवून घ्यायचा, पण नंतर त्यानं महिलांसाठी कन्सल्टन्सीचं काम सुरू केलं होतं। तो महिलांना नोकरी, कागदपत्र, NOC मिळवून देण्याच्या नावाखाली मदत करायचा। तसंच काही लोकांच्या म्हणण्यानुसार तो ज्योतिषाचं कामही करत होता, म्हणजेच महिलांचा त्याच्याशी संपर्क येण्याची शक्यता मोठी होती। पण सर्वात मोठा प्रश्न आहे, हे 100 व्हिडिओ का बनवले गेले? महिलांना याची माहिती होती का? हा प्रकार सहमतीने झाला होता की दबावाखाली? आणि जर शोषण झालं असेल तर महिला पुढे का येत नाहीत? पोलिसांनी सांगितलं आहे की प्राथमिक तपासात जबरदस्ती दिसत नाही, पण हे फक्त सुरुवातीचं चित्र आहे। अजून तपास सुरू आहे। सगळे व्हिडिओ एका ऑफिसमध्ये शूट केलेले आहेत आणि मोबाईलवर नव्हे तर कॅमेऱ्यावर। यामुळे प्रकरण आणखी गंभीर होतं, कारण हे सगळे नियोजनबद्ध पद्धतीनं केलं गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय। आणखी एक मोठा ट्विस्ट म्हणजे या आरोपींपैकी एक जण त्या 63 वर्षांच्या व्यक्तीकडे ऑफिस बॉय म्हणून 16 वर्ष काम करत होता। त्यालाच या हार्ड डिस्कबद्दल माहिती होती आणि त्यानंच ही हार्ड डिस्क चोरून ब्लॅकमेलिंग सुरू केल्याचं समोर आलंय। म्हणजेच आतल्या व्यक्तीनंच हा सगळा खेळ केला। पण मित्रांनो, इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे। पोलिसांनी स्पष्ट सांगितलं आहे की महिलांची बदनामी होऊ नये यासाठी हे सर्व व्हिडिओ व्हायरल होऊ नयेत यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे। तसंच या प्रकरणात जर कुठल्याही महिलेनं तक्रार केली तर त्या 63 वर्षांच्या व्यक्तीवर देखील कठोर कारवाई केली जाईल। आता सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे, या महिलांचा आवाज कधी बाहेर येणार? सत्य नेमकं काय आहे? आणि यामागे अजून कोणता मोठा रॅकेट आहे का? नाशिकसारख्या शहरात अशा प्रकारचं प्रकरण समोर येणं हे नक्कीच चिंतेचं आहे, कारण हे फक्त एक क्राईम नाही तर समाजाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी घटना आहे। आता पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच धक्कादायक आणि सत्य बातम्यांसाठी थरार सत्य चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी प्रकाश पाटील, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।